ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल स्टडी केलं मोशन इन अ स्ट्रेट लाईन. व्हॉट इज द मोशन? मोशन आपण कशाला म्हणलं तर चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल विथ टाइम टी इज इक्वल टू आपण काय म्हणलं मित्रांनो मोशन. मोशन नंतर मित्रांनो आपण स्टडी केलं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स कशाला म्हणलं आपण आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हणलं. तर डिस्प्लेसमेंट काय होतं मित्रांनो, आपल्याकडे द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट इज कॉल्ड एज द डिस्प्लेसमेंट. अँड नेक्स्ट होतं आपल्याकडे डिस्टन्स. डिस्टन्स इज इक्वल टू टोटल पाथ लेंथ कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज द डिस्टन्स. तर मित्रांनो आपण हे तास स्टडी केलं, डिस्टन्सला स्टडी केलं, डिस्प्लेसमेंटला स्टडी केलं आणि त्यानंतर मित्रांनो आपण स्टडी केलं एव्हरेज व्हेलॉसिटी अँड एव्हरेज स्पीड. तर मित्रांनो आपण एव्हरेज व्हेलॉसिटी कशाला स्टडी करत होतो आणि एव्हरेज स्पीड कशाला आपण एव्हरेज व्हेलॉसिटी आणि एव्हरेज स्पीड. एव्हरेज स्टडी आपल्याकडे एव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला होता मित्रांनो डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम आणि एव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. तर मित्रांनो आपल्याला त्याच्यावरती आपण काही क्वेश्चन स्टडी केले, त्यामध्ये आपण काही एक का दोन आपण क्वेश्चन मित्रांनो काल स्टडी केले. तर त्यानंतरचा जो क्वेश्चन होता मित्रांनो तो क्वेश्चन आता डायरेक्ट लगेच मित्रांनो लिहायला स्टार्ट करा. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो, एक्झाम्पल सेकंड मी म्हणतो त्याला एक्झाम्पल सेकंड. आता एक्झाम्पल फर्स्ट आपण मित्रांनो स्टडी केलं, आता एक्झाम्पल सेकंडला आपल्याला स्टडी करायचं आहे. मित्रांनो एक्झाम्पल सेकंड लिहा. अ पार्टिकल move in a straight line. A particle move in a straight line from A to B. From A to B for first 1/3 distance. 1/3 distance. 1/3 distance with speed v1 and next 2/3 distance with speed v1 and next 2/3 distance with speed v2. आता मित्रांनो तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं, कॅल्क्युलेट the average speed, calculate the average speed. तुम्हाला फाइंड आउट करायचं मित्रांनो एव्हरेज स्पीड. क्वेश्चनला मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह म्हणजे समजून घ्यायचं अगोदर आणि समजून घेतल्यानंतर मित्रांनो सॉल्व्ह करायचं. तर सोल्युशन मध्ये मी फर्स्टला मित्रांनो सोल्युशन देतो. आता सोल्युशनला क्वेश्चनला खूप काळजीपूर्वक समजून घ्या मित्रांनो, एकदम इझी क्वेश्चन असतो. मी मानलं क्वेश्चन जो पार्टिकल मूव्ह होतो तो A to B पार्टिकल काय होतं आपल्याकडे मूव्ह होतो. म्हणजे पार्टिकल मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन. पार्टिकल कसा आपल्याकडे आता स्ट्रेट लाईन चॅप्टर कोणता चालू मोशन इन अ स्ट्रेट लाईन. तर पार्टिकल काय आपल्याकडे स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतो. तर पार्टिकल आपल्याकडे A to B मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतो. पण फॉर फर्स्ट 1/3 डिस्टन्स मी असं कन्सिडर केलं, इथं आपल्याकडे सी पॉइंट आहे. कोणता पॉइंट आहे आपल्याकडे सी पॉइंट आहे. त्या पहिल्या डिस्टन्स मध्ये टोटल डिस्टन्स माझ्याकडे किती डी. आता टोटल डिस्टन्स डी आपला, त्याला मी टोटल डिस्टन्सला मी डी लिहून ठेवतो. टोटल डिस्टन्स डी. पण फर्स्ट 1/3 डिस्टन्स विथ स्पीड v1. पहिला जो डिस्टन्स आहे तो किती d/3. किती लिहिणार आपल्याला d/3 म्हणजे 1/3 आहे म्हणजे किती लिहिणार d/3. पहिला डिस्टन्स माझ्याकडे झाला आपल्याकडे d/3 डिस्टन्स आहे. आता नेक्स्टला त्याचा जे स्पीड आहे तर ते किती आपल्याकडे v1. फर्स्टला स्पीड किती v1. देखो नेक्स्टला जो स्पीड आहे नेक्स्टला जे आपल्याकडे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती आपल्याकडे नेक्स्ट 2/3 डिस्टन्स विथ टाइम स्पीड v2. नेक्स्टला जे स्पीड आलं या स्पीडला स्पीड किती आपल्याकडे v2 स्पीड आहे आणि डिस्टन्स किती 2/3 म्हणजे 2d/3. तर आपल्याला हे झाला आता क्वेश्चन. तर मित्रांनो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एव्हरेज स्पीड इज इक्वल टू एव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला मी इथं पुट अप करतो. एव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. काय दिलं आता मित्रांनो आपण त्याला टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स
डी आणि टोटल डिस्टन्स डी आणि नेक्स्ट ला फर्स्ट टाइम आहे T1 आणि सेकंड टाइम इथे मित्रांनो आपल्याकडे T2. तर टोटल टाइम ऍड करा d अपॉन T1 प्लस T2. सिंपल आहे. तर यातलं मी आता कॅल्क्युलेट काय करतो आता सोल्युशन मध्ये खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं मित्रांनो. आता नेक्स्ट ला आपण फर्स्ट टीपी कॅल्क्युलेट काय करतो फ्रॉम A टू C. A टू काय दिलं C. पहिला टाइम इंटरवल मी त्याला फर्स्ट टाइम किती आपल्याकडे T1. पहिला टाइम किती फर्स्ट T1. T1 इज इक्वल टू द टाइम इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन काय आलं मित्रांनो टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम ला डिस्टन्स किती माझ्याकडे d/3. मी इथे डायरेक्टली समोरून देतो त्याच्या डिस्टन्स इज इक्वल टू d अपॉन 3 आणि नेक्स्ट ला टाइम किती आला माझ्याकडे फर्स्ट ला टाइम कॅल्क्युलेट करतो सॉरी फर्स्ट टाइम इज इक्वल टू काय फॉर्म्युला झाला आपल्याकडे डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन काय आला स्पीड. तर डिस्टन्स अपॉन स्पीड किती माझ्याकडे v1. मग आपल्याकडे फॉर्म्युला आला d हे 3 खाली दिलं d अपॉन 3 v1. d अपॉन 3 v1. फर्स्ट माझ्याकडे काय झाला टाइम. आता नेक्स्ट ला टाइम कॅल्क्युलेट करा. नेक्स्ट ला टाइम कॅल्क्युलेट करा c टू b. c टू किती आला आपल्याकडे b आणि यालाच आपण कन्सिडर केलं सेकंड टाइम t2. आपण काय कन्सिडर केलं मित्रांनो सेकंड टाइम t2. आता जो सेकंड टाइम आहे फर्स्ट टाइम होता T1 सेकंड टाइम किती आला T2 आणि टाइम ला परत मी फॉर्म्युला दिला डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन काय दिला स्पीड. इथलं जे डिस्टन्स आहे ते किती होतं 2d अपॉन 3. 2d अपॉन 3 म्हणजे 2/3 डिस्टन्स आहे बरोबर. तर 2d अपॉन 3 आणि डिवाइडेड बाय किती देऊ v2 स्पीड आहे. स्पीड किती v2 टोटल जे इक्वेशन आलं ते इक्वेशन किती 2d अपॉन 3 v2. हे T1 आणि हे T2 म्हणजे व्हॅल्यूला मी पुटअप करतो इक्वेशन मध्ये. यावेळी स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स किती d. टोटल किती आपल्याकडे डिस्टन्स आहे d बरोबर. तर मित्रांनो T1 जो टाइम इंटरवल आहे पहिला T1 टाइम इंटरवल ला काय लिहिलं मी आता T1 इज इक्वल टू d अपॉन 3 v1. इथे लिहिलं मी d अपॉन 3 v1 प्लस नेक्स्ट ला काय लिहिलं प्लस जो नेक्स्ट ला आपल्याकडे जो व्हॅल्यू आहे सेकंड टी किती आपल्याकडे T2 इज इक्वल टू 2d अपॉन 3 v1. 2d अपॉन 3 v2. सिंपल. आता नेक्स्ट ला मित्रांनो आपण काय कॅल्क्युलेट केलं बघा हे d हे दोन्ही d आपण d आणि d काय आलं कॉमन आलं मग d ला d काय झालं कॅन्सल आउट झालं बरोबर. मी इथं सिंपल ला काय लिहिलं हे 1 अपॉन इथे किती राहिला 1 अपॉन इथे राहील 2 बरोबर. नेक्स्ट ला मी हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केले 3 3 काय घेतलं मी कॉमन घेतलं खाली मी किती राहिला आपल्याकडे आता 3. त्या दोन्हीचं इकडे नेलं तर प्लस होईल आणि हे दोन्ही काय होईल मल्टिप्लाय. मी इथे काय दिलं आपल्याकडे आता त्या दोन्हीला v1 प्लस किती आला v2. v1 प्लस v2 आणि खाली किती राहिला आपल्याकडे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होईल 3 कॉमन आलं. नेक्स्ट ला 3 v1 मल्टिप्लाइड बाय v2 हे वरती आलं तर काय होईल आपल्याकडे आता 3 v1 आणि नेक्स्ट ला मल्टिप्लाइड बाय 3 v1 v2 डिवाइडेड बाय काय आहे आपल्याकडे 2 v1 प्लस v2. 2 v1 प्लस v2 हे फॉर्म्युला होता. आणि काय आपण फाइंड आउट केलं मित्रांनो एव्हरेज स्पीड इज इक्वल किती एव्हरेज स्पीड आला आपल्याकडे 3 v1 v2 अपॉन 2 v1 प्लस v2. हे म्हणतो माझं आन्सर. त्यालाच काय म्हणतो आपण एव्हरेज स्पीड. मित्रांनो होतं पहिला क्वेश्चन आपल्याकडे आजच्या लेक्चर मधला. तर सगळ्याला समजला असं नसलं समजलं तर पुढे एकदा रिपीट क्वेश्चनला पहा आणि जर नसलं समजलं तर मला तुम्ही व्हॉट्सअप वरती मला क्वेश्चन म्हणून सॉल्व्ह तुम्ही तुम्हाला मी वापस क्वेश्चन व्हॉट्सअप वरती सॉल्व्ह करून करतो. तर मित्रांनो आता थोडं व्हिडिओला झूम पहा झूम करून ठेवा तोपर्यंत बोर्ड साफ करतो आणि तुम्ही लिहून ठेवा. ते एक्झाम्पल लिहून ठेवा मित्रांनो आणि क्वेश्चन तुम्ही काय करा थोडं व्हिडिओला झूम करा आणि तुम्ही टोटली बोर्डवरचं लिहून घ्या. मित्रांनो आपण आता क्वेश्चन स्टडी केला. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपण फक्त टायमिंग जो आहे तो कमी वापरून आपण बोर्डवरती क्वेश्चन लिहून ठेवला. अ पार्टिकल मूव इन अ स्ट्रेट लाईन फ्रॉम द ए टू बी. परत वापस मित्रांनो क्वेश्चन आहे आपल्याकडे सेम क्वेश्चन. क्वेश्चनला फक्त अगोदर थोडंसं समजून घ्या. तर मी परत वापस एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. मित्रांनो आपल्याकडे ए टू बी मध्ये पार्टिकल काय झाला मूव झाला. पार्टिकल मूव इन अ स्ट्रेट लाईन फ्रॉम ए टू बी. ए टू बी कडे पार्टिकल मूव झाला. आता नेक्स्ट ला मित्रांनो आपल्याकडे
इथं 3 फर्स्टला मी ए परत वापस काय म्हणतो सी आणि डी. तर नेक्स्ट आपल्याला दिलं फॉर फर्स्ट 1/4 डिस्टन्स. पहिल्या याच्यामध्ये 1/4 डिस्टन्स आहे विथ स्पीड v0. इथलं जे स्पीड आहे मित्रांनो आपल्याकडे ते किती दिलं v0 स्पीड दिलं आणि जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स दिला 1/4 डिस्टन्स. तर आपल्याकडे किती दिला मित्रांनो d/4 डिस्टन्स आहे. फर्स्टला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स किती दिला मी d/4 डिस्टन्स दिला. नेक्स्टला द नेक्स्ट हाफ ऑफ द डिस्टन्स. नेक्स्टला किती आपल्याकडे आला नेक्स्ट हाफ ऑफ डिस्टन्स विथ स्पीड v0. इथलं जे डिस्टन्स आहे ते किती आपल्याकडे हाफ आहे म्हणजे किती लिहिणार आपण जो पेन यूज केला मित्रांनो इथला जो डिस्टन्स आहे आपल्याकडे त्याने काय लिहिणार d/2 हाफ डिस्टन्स आहे म्हणजे काय लिहिणार d/2 डिस्टन्स आहे बरोबर. आणि नेक्स्टला परत वापस काय लिहिलं मित्रांनो आता इथलं जे स्पीड आहे ते स्पीड किती आपल्याकडे 2v0 आणि नेक्स्टला परत वापस 1/4 द डिस्टन्स विथ स्पीड 3v0. इथे किती आपल्याकडे d/4 डिस्टन्स d/4 द डिस्टन्स आहे आणि इथलं जे स्पीड आहे ते स्पीड आपल्याकडे 3v0 आहे. आता टोटल डिस्टन्स किती मित्रांनो आपल्याकडे d. टोटल डिस्टन्स किती d डिस्टन्स आहे. आपण मित्रांनो आता कॅल्क्युलेट करायचं आपल्याला ॲव्हरेज स्पीड. तुम्ही फॉर्म्युला इथे लिहून ठेवता आता जसं आपण लिहिलं ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू चा फॉर्म्युला काय होता मित्रांनो आपल्याकडे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आता टोटल डिस्टन्स मित्रांनो आपल्याकडे किती दिलेलं d. आता टाइम किती आपल्याकडे t1 प्लस t2 प्लस t3 3 टाइम इंटरवल 3 टाइम इंटरवल मध्ये मी परत वापस कॅल्क्युलेट करेल. काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो आता नेक्स्टला परत सेम क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची म्हणजेच काय a2 आपल्याला काय कॅल्क्युलेट केलं c चा जो टाइम इंटरवल आहे त्याला मानलं मी टाइम t1. टाइम किती आपल्याला t1. तर टाइम साठी परत फॉर्म्युला काय लिहिला मित्रांनो आपण डिस्टन्स अपॉन काय लिहू त्याला स्पीड. मग डिस्टन्स अपॉन स्पीडला d बाय किती लिहू 4 आहे आणि स्पीड किती आपल्याकडे v0 आहे. फर्स्टला काय लिहिलं मित्रांनो आपण v0 लिहिलं. फर्स्ट काय लिहिलं आता v0. आता नेक्स्टला काय d डिवाइडेड बाय 4v0 लिहू. d डिवाइडेड बाय 4v0 हे d डिवाइडेड बाय 4v0 आला. आता नेक्स्टला काय लिहिणार मित्रांनो आपण नेक्स्टला जो टाइम आहे आपल्याकडे तो c to d चा टाइम लिहू. c to d म्हणजे त्यालाच काय मानल मी टाइम इंटरवल किती आपल्याकडे t2. सेकंड टाइम इंटरवल आहे. सेकंड टाइम इंटरवल मध्ये मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की t इक्वल टू काय लिहिलं आपण डिस्टन्स वापस लिहिलं डिस्टन्स अपॉन काय लिहिलं स्पीड. तर डिस्टन्स अपॉन स्पीडला डिस्टन्स किती होतं d/2 होता आणि स्पीड किती होतं 2v0 होता. स्पीड किती आपल्याकडे 2v0 आहे. 2v0 ला मी परत वापस लिहिलंय तर d डिवाइडेड बाय 2 खाली आलं तर काय होईल आपल्याकडे 4v0. परत वापस किती लिहिलं 4v0. 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती आलं 4v0. तर फर्स्टला जो टाइम आला मित्रांनो d डिवाइडेड बाय 4v0 आला. सेकंड टाइम इंटरवल किती आला d डिवाइडेड बाय 4v0 आला. आता लास्टला मित्रांनो आपल्याकडे टाइम इंटरवल कॅल्क्युलेट करायचा आहे d to b वाला. d to b चा जो टाइम आहे त्याला मी लिहिलं टाइम जो t3 वाला टाइम. तर जो टाइम येईल आपल्याकडे त्याला परत वापस मी काय लिहिलं डिस्टन्स. हे डिस्टन्स अपॉन काय लिहिलं स्पीड. तर डिस्टन्स अपॉन स्पीड मित्रांनो आपण काय लिहिलं जो डिस्टन्स आहे तो d/4 आहे आणि डिवाइडेड बाय नेक्स्टला किती आपल्याकडे स्पीड आहे 3v0 आहे. ते d डिवाइडेड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 4 किती आलं 12v0. किती आलं 12v0. मग हे इक्वेशन मी परत वापस त्यामध्ये इक्वेशन मध्ये पुट करणार. इक्वेशनला पुट केलं तर काय येईल d डिवाइडेड बाय फर्स्ट वाला टाइम इंटरवल किती d डिवाइडेड बाय 4v0 प्लस d डिवाइडेड बाय 4v0 आणि प्लस d डिवाइडेड बाय 12v0. सेम क्वांटिटी आहे. आता नेक्स्ट ना मी परत वापस कॅल्क्युलेट काय करायचं जसं आता आपण एक्झाम्पल कॅल्क्युलेट केलं त्यामध्ये d आणि d मध्ये परत वापस इथं d नाही या सगळ्यात d काय घेतलं मी कॉमन घेतलं. तर d कॉमन घेतलं तर इथं d घेतो बरोबर. पण d लिहिलं तर इथं काय लिहिलं मित्रांनो 1/4v0 1/4v0 हे सगळं काय लिहिलं 1/4v0 आणि प्लस 1/4v0 प्लस 1/12v0 बरोबर. तर v0 dd ला काय करून टाकतो आता कॅन्सल आउट. तर d ला d कॅन्सल आउट झालं.
b ला d कॅन्सल आउट झालं तर नेक्स्ट ला मी काय लिहू मित्रांनो आता इथं 1 अपॉन 1 डिवाइडेड बाय 4 v नॉट प्लस 1 डिवाइडेड बाय 4 v नॉट प्लस 1 डिवाइडेड बाय 12 v नॉट. परत वापस हे v नॉट कॉमन घेतला तर v नॉट कुठे जाईल वरती जाईल. वरती गेलं तर आपल्याकडे काय लिहिलं मी आता की v नॉट इज इक्वल टू वरती काय लिहिलं आता v नॉट इज इक्वल टू बरोबर आहे v नॉट इज इक्वल टू ना खाली काय लिहिलं आता 1 अपॉन 4 प्लस 1 अपॉन 4 काय राहील माझ्याकडे 1 अपॉन 4 1 अपॉन 4 आणि नेक्स्ट ला प्लस 1 डिवाइडेड बाय किती 12. एकदम सिंपल मेथड मध्ये सांगायला लागलो मित्रांनो. आता नेक्स्ट ला त्या दोन्हीची ऍडिशन करून टाका मित्रांनो. काय होईल 1 डिवाइडेड बाय 2 होईल 4 ने मल्टिप्लाय 1 ला त्या 4 ने मल्टिप्लाय 4 ला तर किती आलं मित्रांनो हे 4 प्लस 4 झालं किती आलं 8 आणि हे किती आलं नेक्स्ट ला आपल्याला किती आले 4 मल्टिप्लाइड बाय 16. हे तुम्ही डायरेक्टली इथे मित्रांनो लिहितो v नॉट इज इक्वल टू द 8 अपॉन 16 आणि प्लस 1 अपॉन किती 12 बरोबर. याचा हाफ केला तर किती आलं मित्रांनो हे 8 आणि हे 8 टू द 2 म्हणजे नेक्स्ट ला किती आलं मित्रांनो 1/2 आलं तर इथे किती आलं हे 1 आणि इथे किती 2 तर हे आलं आपल्याकडे v अपॉन 1 डिवाइडेड बाय 2 प्लस 1 डिवाइडेड बाय 12. सिंपल आहे. आता नेक्स्ट ला मित्रांनो आणखी काय लिहून घ्या 1 v डिवाइडेड बाय हे 12 ने मल्टिप्लाय 1 ला आणि 2 ने मल्टिप्लाय किती ला 1 ला तर किती आले 12 प्लस 2 आणि डिवाइडेड बाय 24 बरोबर. इथे किती आलं 24 राईट. आता नेक्स्ट ला मित्रांनो या व्हॅल्यूला इज इक्वल टू मध्ये मी इकडे सॉल्व करतो इथे किती आपल्याला आता हे 12 वरती गेला बरोबर 12 वरती गेलं तर किती आलं 24 v नॉट बरोबर. हे फक्त v नॉट म्हणजे v नॉट आहे आपल्याकडे इथे काय दिलं v नॉट आणि डिवाइडेड बाय किती आलं माझ्याकडे 40 आला आन्सर. नेक्स्ट याचा हाफ केला तर किती आलं हे 12 v नॉट डिवाइडेड बाय किती 7 ते होतं माझ्याकडे एव्हरेज स्पीड ते होतं v एव्हरेज. एव्हरेज स्पीडला हे कॅल्क्युलेट केलं मित्रांनो आपण एव्हरेज स्पीड तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आपल्याकडे एव्हरेज स्पीड. तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे आपण याला एक्सप्लेन केलेलं. तुम्ही त्याला मित्रांनो व्हिडिओला झूम करा व्हिडिओला आपल्याकडे स्टॉप करा म्हणजे तुम्ही काय करा पॉज करा आणि सगळा बोर्ड एकदा छापून घ्या मित्रांनो. मित्रांनो आपण आता एक क्वेश्चन स्टडी केला त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता मित्रांनो क्वेश्चनला तुम्ही अगोदर व्हिडिओला पॉज करून क्वेश्चन लिहून घ्या. A particle move in a straight line from A to B with a speed v1. पहिला पार्टिकल आपल्याकडे मी डायग्राम लगेच परफॉर्म करतो मित्रांनो. आपल्याकडे एक डायग्राम आहे त्या डायग्राम मध्ये एक पार्टिकल मूव्ह करतो A टू पासून कुठपर्यंत आपल्याकडे B पर्यंत. A टू B पार्टिकल मूव्हिंग आहे नेक्स्ट ला स्ट्रेट लाईन मध्ये. नेक्स्ट विथ अ स्पीड त्याचं जे जाण्याचं स्पीड आहे A टू B चं जे मूव्हिंग स्पीड आहे आपल्याकडे ते किती आपल्याकडे v1. हे स्पीड आहे v1 नेक्स्ट ला अँड देन फ्रॉम B टू A परत वापस आला B टू A वापस आला आणि ते वापस येण्याचं जे स्पीड आहे ते किती आपल्याकडे v2. आणि फाइंड द एव्हरेज वेलोसिटी अँड एव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट करायचं सांगितलं तुम्हाला. आता एव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला लिहिणार आणि एव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला लिहिणार. नेक्स्ट ला आपण मित्रांनो काय लिहिणार आता एव्हरेज स्पीड आणि एव्हरेज वेलोसिटी जो फर्स्टला टोटल डिस्टन्स आपल्याकडे किती d डिस्टन्स टोटल डिस्टन्स किती आपल्याकडे d. एव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला लिहितो फर्स्टला एव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू द फॉर्म्युला आहे आपल्याकडे मित्रांनो. तर ते काय आहे आता डिस्प्लेसमेंट याला काय लिहिणार आपण डिस्प्लेसमेंट आणि डिवाइडेड बाय काय लिहिणार आपण टोटल टाइम. टोटल काय लागलं आपल्याकडे टाइम. तर डिस्प्लेसमेंट किती आलं पार्टिकल इथून स्टार्ट झाला परत वापस इथं आला आणि परत वापस ए पाशी झाला. मी असं मित्रांनो कन्सिडर केलं माझ्याकडे ए पॉइंट आहे माझी जी इनिशियल पोझिशन आहे ती ए पोझिशन वरती मी आलो आपल्याकडे बी वरती आणि बी परत वापस कुठे आलो बी वरती. म्हणजे माझं डिस्प्लेसमेंट किती झालं मला 0. म्हणजे फायनल इनिशियल पोझिशन आणि फायनल मायनस इनिशियल ए मधून ए मायनस केलं तर किती आलं मित्रांनो 0. म्हणजे ए ला इनिशियल ला होतं बी ला परत वापस आलं परत वापस कुठे आलो ए ला म्हणजे फायनल ला पण कुठे आलो मी ए वरती. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं 0. मग आपल्याकडे जी एव्हरेज वेलोसिटी आहे ती किती आहे 0. मग एव्हरेज वेलोसिटी डिस्प्लेसमेंट 0 आणि जो टाइम आहे t1 प्लस t2 टोटल किती आला आपल्याकडे 0. एव्हरेज स्पीड एव्हरेज वेलोसिटी किती आली आपल्याकडे 0. आता नेक्स्ट एव्हरेज वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची. सॉरी एव्हरेज स्पीड याला म्हणलं आपण एव्हरेज स्पीड इज इक्वल टू कॅल्क्युलेट केलं त्याला काय मित्रांनो आपण टोटल डिस्टन्स अपॉन
टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइमला मी दिलं, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइमला काय दिली, टोटल डिस्टन्स किती माझ्याकडे डी डिस्टन्स आहे, बरोबर ना. टोटल डिस्टन्स किती आपल्याकडे डी. टोटल डिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करणार होता, ए टू बी चा डिस्टन्स किती होता डी, वापस बी टू ए चा डिस्टन्स किती डी, मग टोटल डिस्टन्स किती झाला डी प्लस डी. इथे किती राहणार डी प्लस डी. ए टू बी चा डिस्टन्स डी, बी टू ए चा डिस्टन्स किती डी, टोटल डिस्टन्स किती आला तर आपल्याकडे डी प्लस डी. आता नेक्स्ट टाइम किती म्हणणार आपण, तिथून इथपर्यंत टाइम किती लागला टी कॅल्क्युलेट करा. तर टाइम इज इक्वल टू कॅल्क्युलेट करा ए टू बी चा टाइम कॅल्क्युलेट करा मी. तर इथं मी लिहितो टाइम आपल्याकडे ए टू बी साठी टाइम किती लागला, टाइम इज इक्वल टू द फॉर्म्युला आहे, तर त्याला दिलं टाइम फर्स्ट, पहिला टाइम कॅल्क्युलेट केला t1, तो टाइम फर्स्ट t1 कॅल्क्युलेट केला. तर मी लिहिलं आपल्याकडे डिस्टन्स अपॉन काय दिलं स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड लिहिलं तर पहिला लिहिला t, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं t, आणि वेलोसिटी किती होती t1, वेलोसिटी किती होती आपल्याकडे t1. आणि नेक्स्ट ला b टू a चा डिस्टन्स कव्हर केला तर टाइम किती लागला माझ्याकडे सेकंड टाइम इंटरवल आहे, त्याला काय लिहिलं मी t2. मग t2 इज इक्वल टू ला फॉर्म्युला लिहिला तर काय लिहिलं वापस डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स किती होतं bच होतं आणि स्पीड किती होतं सेकंड टाइम इंटरवल मध्ये v2. परत मी काय केलं दोन्हीला ऍड करून दिलं तर t1 आणि t2 लिहिलं तर t1 प्लस काय लिहिलं मित्रांनो t2. तर इज इक्वल टू मी तेच फॉर्म्युला इथे लिहितो, तर d किती झाला 2d, d किती झाला आपल्याकडे आता 2d. आणि जो टाइम आहे तो परत वापस t1 ची व्हॅल्यू लिहिली d अपॉन v1 आणि प्लस d अपॉन किती झालं मित्रांनो v2, बरोबर. हे नेक्स्ट ला d ला परत वापस एक dt कॅन्सल झालं, कॉमन काढला d आणि dt कॅन्सल झालं. तर इक्वेशन काय येईल, दोन्ही मल्टिप्लाय वरती जाईल. इक्वेशन मध्ये काय येईल 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. हे होतं आपल्याकडे एव्हरेज स्पीड. काय आलं मित्रांनो आपल्याकडे एव्हरेज स्पीड आलं. आता एव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट केलं. आता नेक्स्ट ला क्वेश्चन आपण स्टडी करायचं मित्रांनो. त्यापूर्वी काय करा तुम्ही हे बोर्डवरचा आन्सर आपण जे सोल्युशन आहे ते कम्प्लिटली छापून घ्या वहीमध्ये तुमच्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन आपण स्टडी करूया मित्रांनो. आपण आता एक स्टडी केला आपण ज्याच्यामध्ये ए टू बी वेलोसिटी आपण होती v1 आणि ज्याच्यामध्ये डिस्टन्स होता आपल्याकडे d. परत वापस आपण कॅल्क्युलेट b टू ए पर्यंत आलो मित्रांनो. त्यामध्ये वेलोसिटी आपल्याकडे होती v2 आणि त्याचा डिस्टन्स होता d. हे मित्रांनो आपण एक v1 वेलोसिटीने आलो, v2 वेलोसिटी आलो, तर हे आपण एव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट केलं. थोडंसं आता मित्रांनो डिफरंट टाइपचा क्वेश्चन्स आहे. त्या डिफरंट टाइपच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं तुम्हाला, त्यामध्ये टाइम गिवन आहे मित्रांनो आणि आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे आहे. त्यानंतर एव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट करायचे. आपण खूप डिफरंट टाइपचे एक्झाम्पल आपण मित्रांनो स्टडी करतो. त्यामुळे तुम्ही खूप इंटरेस्टली पाहिजे आणि इंटरेस्टली तुम्ही त्याला खूप काळजीपूर्वक सॉल्व्ह आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थित पूर्ण लक्ष द्यायचं मित्रांनो. खूप महत्त्वाचं द्यायचं. आता अ पार्टिकल मूव फ्रॉम ए टू बी. मी परत डायग्राम काढतो मित्रांनो. आता ए टू बी ला परत आपण डायग्राम कॅल्क्युलेट केली. ए टू बी ची मी डायग्राम काढली. मी असं सांगितलं ए टू बी चाललो तर ए टू बी साठी फॉर द फर्स्ट 1/3 टाइम मी तुम्हाला सांगितलं. परत वापस मी 2 सेक्शन पाडले. आता त्यामध्ये मी पहिल्या याच्यामध्ये काय चाललो तर किती चाललो आपण 1/3 टाइम चाललो. म्हणजे असं मी टोटलला काय म्हणतो टोटल टाइम t0 आहे. मग असं कन्सिडर केलं की आपल्याकडे 1 t0 मध्ये 1/3 आहे म्हणजे t03 काय दिलं आता मित्रांनो आपल्याकडे t03 लिहिलं मी ना. ते t0 अपॉन किती दिलं 3. पहिल्या याच्यामध्ये t03 चाललं ते टाइम झाला. नेक्स्ट ला विथ स्पीड v1 याचं स्पीड किती होतं आपल्याकडे v1 स्पीड होतं. आता नेक्स्ट ला परत वापस मी विचारलं तर नेक्स्ट 2/3 टाइम. नेक्स्ट ला किती आपल्याकडे 2 नॉट 2/3 आहे म्हणजे किती लिहिली 2t0/3 बरोबर. हे काय येईल आपल्याकडे 2/3 टाइम विथ स्पीड. स्पीड किती असेल याचं त्या टाइम इंटरवलचं स्पीड असेल आपल्याकडे मित्रांनो v2. आणि परत वापस काय कॅल्क्युलेट करायचं होतं आपल्याला एव्हरेज स्पीड. जसं आपण आता मित्रांनो फॉर्म्युला लिहिला तेच फॉर्म्युला वापस लिहायचा आणि कधी विसरायचं नाही मित्रांनो. आपल्याला याला लिहिलं मी आपण एव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. याला लिहिली टोटल डिस्टन्स. परत वापस काय लिहिलं मित्रांनो आपण टोटल टाइम. आता टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम मध्ये फर्स्टला मित्रांनो आपण आता कॅल्क्युलेट केलं एकदम इझी मित्रांनो. आता आपण परत कॅल्क्युलेट करणार. आता इथं आपल्याला टाइम गिवन आहे, स्पीड गिवन आहे. ते काय कॅल्क्युलेट करायचं डिस्टन्स ए टू सी चं डिस्टन्स, सी टू डी चं डिस्टन्स. ए टू सी आणि सी टू आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं तर मी ह्याला लिहितो ए टू सी
पहिला तर फर्स्ट डिस्टन्स आहे बरोबर. तर मग डिस्टन्स फर्स्टली द डिस्टन्स फर्स्टला फॉर्म्युला काय लिहिणार स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. तर इथे काय लिहिलं आता स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम मध्ये स्पीड किती होतं v1 मल्टिप्लाइड बाय टाइम किती आपल्याकडे t0 आपण किती देणार मित्रांनो आपण 3 बरोबर येणार टाइम. नेक्स्ट ला जे आपल्याकडे डिस्टन्स आला त्या डिस्टन्सला किती लिहिली v1 t0 अपॉन किती लिहिलं v1 t0 अपॉन त्याला लिहिलं डिस्टन्स d1. आता नेक्स्ट ला परत आपण डिस्टन्स कोणते कॅल्क्युलेट करायचं c2 b चं डिस्टन्स आहे आणि त्याच डिस्टन्सला आपण काय कॅल्क्युलेट केलं डिस्टन्स d2. डिस्टन्स d2 म्हणजे काय आपल्याकडे स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. आता स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम मध्ये काय दिलं d2 इज इक्वल टू स्पीड किती होतं v2 आणि मल्टिप्लाइड बाय 2t0 अपॉन किती लिहिलं मित्रांनो 3 अपॉन 3. आता नेक्स्ट ला परत वापस किती आलं मित्रांनो हे 2 v2 आणि परत t0 अपॉन किती आलं 3. 2 v2 t0 अपॉन 3 हे d2 डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स आहे आपल्याकडे d2. तर नेक्स्ट ला आता मित्रांनो आपल्याला इथे लिहायचं एव्हरेज स्पीड मध्ये टोटल डिस्टन्सला d1 प्लस d2 आणि डिवाइडेड बाय t1 प्लस t2. t1 प्लस t2 म्हणजे टोटल टाइम आहे. टोटल टाइम किती माझ्याकडे t1 प्लस t2 इज इक्वल टू हे आपल्याकडे t1 प्लस t2 इज इक्वल टू t0 आहे. म्हणजे टोटल टाइम किती t0. आता मित्रांनो मी याला परत वापस इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप केली. ते d1 चा डिस्टन्स मिळाला. तर d1 डिस्टन्स आहे माझ्याकडे v0 t0 अपॉन 3 प्लस नेक्स्ट ला 2 v2 t0 अपॉन किती मित्रांनो 3 आणि डिवाइडेड बाय किती आलं टोटल टाइम किती t0. t0 मध्ये t0 आणि t0 कॉमन घेतलं तर त्याची व्हॅल्यू मिळाली t0 आणि नेक्स्ट ला v1 हे स्पीड किती v1 अपॉन 3 आणि प्लस 2 v2 अपॉन किती आलं 3 बरोबर. आणि नेक्स्ट ला मित्रांनो हे t0 बाय t0 कॅन्सल आउट केलं. t0 आणि t0 काय झालं आपल्याकडे कॅन्सल आउट टाइम ला टाइम कॅन्सल आउट झाला. त्यावेळी स्पीड इज इक्वल टू जे व्हॅल्यू मित्रांनो आली ते 3 ला 3 कॉमन घेतो मी. 3 ला 3 काय घेतलं कॉमन. जशी व्हॅल्यू आली तर v1 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय v2 आणि डिवाइडेड बाय 3. डिवाइडेड बाय किती आलं 3. ते होतं आपल्याकडे एव्हरेज स्पीड इज इक्वल टू v1 प्लस 2v2 अपॉन हे होतं मित्रांनो आपल्याकडे एव्हरेज स्पीड. आजचं लेक्चर आपण मित्रांनो या ठिकाणी स्टॉप करू आणि आता नेक्स्ट उद्याच्या मित्रांनो नवीन म्हणजे आता आपण स्टडी केलं डिस्टन्सला स्टडी केलं डिस्प्लेसमेंटला स्टडी केलं त्यानंतर एव्हरेज स्पीडला कॅल्क्युलेट केलं आपण एव्हरेज व्हेलॉसिटीला. ह्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला मी डेली प्रॅक्टिस साठी एक तुम्हाला क्वेश्चन्स टाकतो. काही क्वेश्चन तुम्ही एक 20-30 क्वेश्चन आहेत आपल्याकडे तेवढे क्वेश्चन तुम्ही मित्रांनो सॉल्व्ह करायचे आणि त्याचं मला व्हॉट्सअप वरती तुम्ही त्याचं सोल्युशन पाठवा किंवा तुम्ही त्याचा ऍन्सर की करा ते ऍन्सर सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचं सोल्युशन पाठवलं. मित्रांनो खूप काळजीपूर्वक लेक्चरला पाहायचं आणि त्यानंतर तुम्ही काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला परत व्हॉट्सअप वरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप वरती तुम्ही मला मेसेज टाका तर तुम्हाला मी त्याचं सोल्युशन मित्रांनो सांगा. आजचं लेक्चर आता इथं स्टॉप करू मित्रांनो.